नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज शुक्रवार 2 ऑगस्ट 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलमध्ये असे रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो। चला तर मागच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे। त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की मुंबई आणि उपनगरामध्ये काही भागांमध्ये आज पावसाच्या हलक्या सरी आपल्याला पडताना दिसत आहेत। त्यामध्ये मुंबई उपनगरातील ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, पालघर या भागांचा आज समावेश आहे। त्यासोबतच नेरळ या भागाला सुद्धा पावसाचा फटका बसत आहे। सोबतच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे। येथे सुद्धा हवामान विभागाने कोकणातील काही भागाला येलो अलर्ट आज दिलेला आहे। त्यामुळे येथे आज जोरदार असा पाऊस मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये पडताना आपल्याला दिसू शकतो, जसं की आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल। त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे। कोल्हापूरमधील काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे। सांगली जिल्ह्यातील पाहायला गेलो तर आपण तासगाव, कोची, जत, विटा, इस्लामपूर या भागामध्ये आज आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे। तर काही ठिकाणी आज ढगाळ वातावरणसुद्धा राहणार आहे। त्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोले, पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट या भागांमध्ये आज पावसाच्या हलक्या सरी आज आपल्याला पडताना दिसणार आहेत। आज सोलापूरमध्ये कोठेही रेड अलर्ट किंवा येलो अलर्ट हवामानाने दिलेला नाही आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। काही ठिकाणी ढगाळ वातावरणसुद्धा राहील। लातूर जिल्ह्यातील औसा, उदगीर, निलंगा या भागाला सुद्धा आज पावसाच्या सरी पडताना आपल्याला दिसू शकतात। त्यासोबतच अहिल्यानगरमध्ये आपण पाहायला गेलं तर अहिल्यानगरमधील कर्जत, जामखेड, श्रीगोंदा या भागामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पडताना दिसू शकतो। त्यासोबतच राळेगण, करडा या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाच्या सरी पडताना दिसत आहेत। त्याबरोबर सोबतच आपण पाहायला गेलं तर पाथर्डी, राहुरी, संगमनेर, श्रीरामपूर या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे। पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, मंचर या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे। चाकण, पुणे शहर आणि ग्रामीणमधील सासवड, बारामती, दौंड या इंदापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे। त्यासोबतच आपण पाहायला गेलं तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी, नाशिक, सिन्नर, निफाड, येवला, कोपरगाव या भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसत आहे। मालेगाव, मनमाडमध्ये सुद्धा आपल्याला पावसाच्या सरी पडताना आपल्याला दिसत आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। त्यामध्ये पाचोरा, एरंडोल, पारोळा, जामनेर, भुसावळ या अमळनेर या भागांचा समावेश आहे। चाळीसगावमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर बुलढाण्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस आज पडताना दिसू शकतो। अकोला जिल्ह्यातील काही भागामध्ये आपण जर का पाहायला गेलो तर येथे सुद्धा आपल्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटू शकतो। अमरावती जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण राहणार आहे, तर काही ठिकाणी पावसाच्या मध्यम सरी आज पडताना आपल्याला दिसू शकतात। नागपूर जिल्ह्याला सुद्धा आज पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। नागपूरमधील सोबतच आपण पाहायला गेलं तर रामटेकमध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। त्याबरोबर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने गोंदिया जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला आहे। येथे जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे। यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याचा जर का विचार करायचा झाला येथे सुद्धा पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी असं आपल्याला पडताना दिसत आहेत। त्याचबरोबर लागूनच असलेला वाशिम, हिंगोली, परभणी या तिन्ही जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज पावसाच्या सरी पडताना आपल्याला दिसत आहेत। हिंगोलीमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो। सोबतच आपण जर का पाहायला गेलं बीड जिल्ह्यातील कैज, परळी, माजलगाव, गेवराई या भागामध्ये आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे। येथील पैठण, कन्नड, सिल्लोड या भागामध्ये
आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पावसाच्या आज पडताना आपल्याला दिसत आहेत। एकंदरीतच मित्रांनो पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की नांदेडमध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे। एकंदरीतच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरणाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता आज फार कमी आहे। हवामान विभागाने तसा अंदाज दिलेला आहे। अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो।